ओके. मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख. माझ्या या मोहोळ तालुक्यातले सहाय्यक कार्यकारी अभियंता अतिशय कर्तव्यदक्ष आहेत विजय कदम साहेब. त्यांचं मी कौतुक करतो. गेल्या 3 महिन्यापूर्वी मी येवती पेनूर तांबडा मार्गे हिवरे डांबरीकरणाचा रस्ता त्या कामाला मंजुरी असताना तो रस्ता का रखडत पडलेला आहे. तेथील नागरिकांना नाहक त्रास होतोय. कुणाचे हातपाय मोडलेत, कुणाचे जीव गेलेत. आणि पुन्हा मोहोळ तालुक्यातला दुसरा वडवळ गोटेवाडी कातेवाडी मार्गे कुरुल मार्गे सवाळे रस्ता तो पण मंजूर असताना अर्धवट डांबरीकरणाचं काम झालेलं आहे. ते काम पण त्वरित डांबरीकरणाचं पूर्ण व्हावं आणि पेनूर हिवरे युवती रस्त्याच्या कामाला त्वरित सुरुवात करावी या मागण्यांचं मी आज प्रत्यक्ष भेटून 2-3 महिने वाट बघून आदरणीय कर्तव्यदक्ष अधिकारी कदम साहेबांना विनंती करतो की तुम्ही येत्या 2 दिवसात तुम्ही या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करावी. अन्यथा जनहित शेतकरी संघटना सर्व नागरिकांना घेऊन कार्यालयाला तुमच्या लोकशाहीच्या मार्गाने कुलूप ठोकून जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि पाटकुल पाटीपासून तर ते पाटकुल टाकळीपर्यंतचे जे रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत मोठमोठे, त्याच्यामुळं उसाचे ट्रॅक्टर जातात. ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्यांना विनाकारण ते मोळ्या भरायला पैसे द्यावे लागतात. तर पण रस्त्याच्या कामाला 2 दिवसात सुरुवात करावं. त्यांनी स्वतः पवार साहेबाला बोललो असं सांगितलं संबंधित ठेकेदाराला. आणि क्षीरसागर ठेकेदार साहेबांचे फोनवरती बोलणं झालेलं आहे. त्यांनी शुक्रवारपासून काम चालू करतो असं मला आश्वासन दिलेलं आहे. साहेबांना दिलेलं आहे. मी का अधिकारी नाही. माझा त्यांचा काडीमात्र ठेकेदार संबंध आहे. ते माझे दुश्मन आहेत. पण कदम साहेबांना माझ्यासमोर फोनवरती सूचना केलेली आहे. अन्यथा तुम्हाला काळ्या यादीत टाकले जाईल असा आदेश त्यांनी केलेला आहे. त्या बाबतीत मी 2 दिवस वाट बघतोय. अन्यथा कुलूप ठोकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.